पैंडेमिक 19, कोविड-19 या सीधे सीधे कोरोना बीमारी को लेकर प्राप्त परिस्थिति क्या है, इस विषय में जानते हैं विस्तार से। पिछले 3-4 दिनों से कोरोना पेशेंट की तादाद फिर से बढ़ने लगी है। इस कारण समाज में घबराहट की स्थिति बनती दिख रही है। खासकर व्यापारी और उद्योजक वर्ग इस विषय को लेकर ज्यादा चिंतित है, ऐसा माहौल दिखाई दे रहा है। कोरोना को लेकर क्या स्थिति बन सकती है, इसका अंदेशा सरकार को हो चुका है। उसके साथ ही वरिष्ठ स्तर पर प्रशासन को भी ये अंदेशा हो गया है। लोगों की बढ़ती बेफिक्री कोरोना की दूसरी लहर को निमंत्रण देने का सबब बन सकती है और ऐसी सूरत में यदि कोरोना की दूसरी लहर आती है तो हमें संभलने का भी मौका या समय नहीं मिलेगा। ऐसी चिंता ICMR के भूतपूर्व HOD पद्मश्री रमन गंगाखेड़कर इन्होंने जताई है। दोस्तों, जब वरिष्ठ स्तर पर, शासन स्तर पर और प्रशासन स्तर पर इस तरह के हिदायत दी जा रही है तो आप अंदाजा लगाइए कि हमारे सामने कौन सा संकट हमारे दरवाजे पर दस्तक दे रहा है। सावधानी नहीं बरतने पर सख्ती बरतने की सूचना उप मुख्यमंत्री अजीत पवार इन्होंने दी है। लोग बेफिक्र है, यह चिंता तो है ही, लेकिन स्थानीय प्रशासन सुस्त, लापरवाह और अपनी जिम्मेदारी निभाने से परे है, यह बड़ी चिंता का विषय है। हाल ही में महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर ने मराठवाड़ा के समूचे अधिकारियों से वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारा सूचनाएं दी, साथ ही सुस्त प्रशासन को लताड़ा भी है। परभणी हिंगोली जिला कलेक्टर को कड़े शब्दों में सूचना दी है। सुनते हैं क्या कहा महसूल आयुक्त केंद्रेकर ने। आजच्या संध्याकाळच्या VCच्या अनुषंगाने पुढील सूचना लक्षात घ्या। नंबर 1 की सर्व मंगल कार्यालयांवर रेड करा, त्यांना नोटीस द्या आणि फाईन लावायला सुरुवात करा। जर तिथं बिना मास्कचे आणि अलाउड संख्येपेक्षा जास्त लोक असतील तर त्यांच्यावर कारवाई करा। पहिली नोटीस गेली पाहिजे, फाईन लावला पाहिजे आणि त्यांना पोलीस केस दाखल करूत म्हणून त्या नोटीसमध्ये उल्लेख केला पाहिजे आणि सेकंड टाइम सापडले तर गुन्हे दाखल करा आणि या मंगल कार्यालय 15 दिवसासाठी सील करा। दुसरा मुद्दा की जे कोचिंग क्लासेस वगैरे आहेत तिथे सुद्धा जाऊन पहिल्यांदा रेड करा, फाईन लावा आणि मास्क लावलेत का नाही मुलांनी वगैरे, सॅनिटायझेशनची व्यवस्था आहे की नाही ते बघा आणि त्या सगळ्यांना नोटीस द्या आणि सेकंड टाइम सापडलं तर मग कोचिंग क्लासेससुद्धा सील करावं लागते। बाकी ज्या क्लोज्ड स्पेसेस आहेत तिथे सुद्धा कारवाया ताबडतोब करा। हे अर्जंट आहे कारण सडनली स्पाइक होईल असं एक भीती आता सध्या दिसत आहे। काही डॉक्टर्सचं म्हणणं आहे की नवीन स्ट्रेन आलेला आहे, ते नाही म्हणतात, पण मला काही ठिकाणी आढळले की नवीन स्ट्रेन आहे। हिंगोली परभणी कलेक्टरला माझी सूचना आहे की तुमच्याकडले मला फीडबॅक येत आहेत की मोठमोठाली लग्न होत आहेत आणि काही कारवाई केली जात नाही। औरंगाबादमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे की लग्न होत आहेत आणि सगळे झोपा काढत आहेत, तर मला हे ॲक्शन इमिजिएट पाहिजेत। तिसरा मुद्दा की जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे पेशंट जात आहेत आजार, सर्दी, खोकला, ताप वगैरे फ्लू टाईप लक्षणे घेऊन आणि हे प्रायव्हेट डॉक्टर्स त्यांना टेस्ट सजेस्ट करत नाहीत। सगळ्या डॉक्टरांना लिखित स्वरूपात वॉर्निंग द्या की कुठलाही फ्लू टाईप लक्षण असलं किंवा कोविड टाईप थोडी जरी लक्षणं असली तरी टेस्ट करणं कंपल्सरी असेल। नॉर्मल फ्लू आहे, नॉर्मल फिवर आहे असं म्हणून पेशंटला घरी पाठवायचं हे चुकीचं होईल आणि पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना आयसोलेट झाला पाहिजे याचं त्याला स्पेसिफिकली वॉर्निंग दिली पाहिजे। चौथा मुद्दा, प्रेसमधून पब्लिसिटी द्या की जर ह्या प्रकारे जर लोकांनी बिना मास्कचे फिरले तर दंड केला जाईल आणि काही ठिकाणी जर पेशंट आणि किंवा सर्दी पडसा असणारे लोक किंवा फ्लू टाईप लक्षण असणारे लोक जर फिरली विदाऊट प्रोटेक्शन तर मग त्यांच्यावर इपिडेमिक ॲक्ट खाली स्प्रेडिंग केलं म्हणून गुन्हे दाखल होतील। कृपा करून मोठ्या प्रमाणावर मीडियामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही तुमचा SP आणि CO या तिघांनी मिळून जॉईंट आणि म्युन्सिपल कमिशनर असला तर तो जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे वॉर्निंग द्या। वॉर्निंगमध्ये स्पष्ट म्हणा की जर हे झालं नाही तर मास्कचे दंड तर चालूच करा मोठ्या प्रमाणावर आणि त्याच्याबरोबर पोलिसांना त्याच्यात इन्व्हॉल्व करा आणि जसं काल उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की
50% दंडाची रक्कम पोलिसांकडे वर्ग करा, 50% तुमच्या लोकल इन्स्टिट्यूशनकडे ठेवा, लोकल सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशनकडे. आणि लोकांना वॉर्निंग द्या की जर ही परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन लावावं लागेल, आणि लॉकडाऊन अत्यंत कडक स्वरूपाचं लावलं जाईल. तसंच लोकांना स्वतःहून बाहेर यायला सांगा. जर बाहेर आले आणि प्रॉपर ट्रीट करून घेतलं, अर्ली पेशंट असलं तर होम आयसोलेशनचा विचार करू, अन्यथा कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन होईल. इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्येच ट्रीटमेंट होईल, याचं लक्षात घ्या. काही CCC जे बंद झाले असतील त्याचा एक आढावा घेऊन ठेवा की कुठले कुठले CCC आता चालू करावं लागणार आहेत, त्याचं प्री प्लॅनिंग थोडं तयार करा. तसंच व्हेंटिलेटर्स चालू आहेत का नाही आणि डॉक्टर्सला दिलेल्या सगळ्या सूचना आणि व्यवस्था चालू आहे का नाही याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. आजच्या VCला तुम्ही सर्वजण होतात, तुम्हाला माहीत असावं अशी मी अपेक्षा करतो. परभणीमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अत्यंत पुअर आहे. मला माहीत नाही परभणीचा काय प्रॉब्लेम आहे. परभणी कलेक्टरला 10 वेळेला ही गोष्ट सांगून झाली आहे, पण गोष्टी आहे तिथंच आहेत. कृपा करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा. माझ्याकडे जे रिपोर्ट आहे तुमचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग 9 आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कलेक्टरचं 20च्या खाली आलं नाही पाहिजे. तसंच टेस्टिंगसुद्धा हिंगोली आणि बीड यांचं अत्यंत कमी आहे. हिंगोली कलेक्टरने याची दक्षता घ्यावी की कामाचं काल कौतुक झालेलं आहे, पण टेस्टिंग जर नसेल तर हे चालणार नाही, टेस्टिंग झालं पाहिजे. तसंच ज्या भाजी मंडया आहेत, जे दुकानदार आहेत किंवा जे व्हेकलवाले आहेत, हे अशा लोकांच्या रिपीटेड टेस्टिंग चालू करा. आणि पुन्हा पहिल्या जसं आपण करायचो की पेशंट सापडल्यानंतर तो एरिया सील करणे, तर किमान मायक्रो सिलिंग तरी चालू करा, बिल्डिंग तरी सील करा आणि त्यांच्या घरच्या सगळ्या लोकांना तपासा. आणि हे पेशंट बोंबलत बाहेर फिरणार नाहीत आणि सगळ्यांना इन्फेक्ट करणार नाहीत याची दक्षता घ्या. लक्षात ठेवा की पुन्हा सेकंड वेव्ह आता फार मोठ्या प्रमाणावर एक्सपेक्टेड आहे. अनेक ठिकाणी पेशंट 200, 400, 500 असे भारतात झालेले आहेत. त्यामुळे कृपा करून निष्काळजीपणाने काम करू नका. आणि त्याच त्या सूचना ज्या मागच्या वर्षी दिलेल्या आहे, पुन्हा मागे लागा, टेस्टिंग करा, RT-PCR जास्त करा, त्याचं पर्सेंटेज मेंटेन करा, हे बोलायला लावू नका. मी वरीड आहे जास्त. लातूर, बीड आणि नांदेड आता वर्स्ट होत चाललेलं आहे. परभणीचं सिव्हिलचं ॲडमिनिस्ट्रेशन आणि इतर टेस्टिंग फार बोगस आहे, तर मी बिलकुल हॅपी नाही त्या विषयावर. तर त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. हिंगोलीचं टेस्टिंग तर एक्स्ट्रीमली पुअर आहे, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे. सूचना त्याच त्या आहेत, पुन्हा बोलायला लावू नका कृपा करून. आणि COनी आता याच्यात पुढं पडलं पाहिजे. म्युन्सिपल कमिशनर्सला पण मी रिस्पॉन्सिबल पकडणार आहे. तर बी अलर्ट. आणि मशिनरी आता पुन्हा पहिल्यासारखी टोन डाऊन करा किंवा टोनिंग करा तिचं व्यवस्थित, आणि तुमचा रिस्पॉन्स हा टोन अप करा. आणि पुन्हा या विषयावर वेगळी VC घेऊन आढावे घ्यायची माझ्यावर वेळ आणू नका. जर आपण टाईट राहिलो अजून एक महिना 1.5 महिना, तर माझा अंदाज आहे की बाय जून जर आपण आपल्या स्वतःला वाचू शकलो तर बरं आहे. नाही तर पुन्हा तुमचे उन्हाळ्याचे सगळे महिने याच तापात जातील, VC होतील, स्टॅटिस्टिक्स होईल, आढावे घेतल्या जातील आणि मग सगळे प्रॉब्लेम येतील. तर ती वेळ आता कृपा करून येऊ देऊ नका आणि कामाला लागा. दोस्तों, प्रशासन की उदासीनता और चंद लोगों की बेपरवाह बेफिक्री बड़े संकट को निमंत्रण दे सकती है. पिछला लॉकडाउन सरकार समाज की मदद और निजी पूंजी के सहारे हमने झेल लिया. लेकिन अब यदि प्रशासन की लापरवाही और हमारी लॉकडाउन लगता है तो यह संकट झेलने की अब ना सरकार ना हम में क्षमता है. जिला प्रशासन, पुलिस प्रशासन और नगर निगम प्रशासन को महसूल आयुक्त केंद्रेकर की सूचनाओं का सख्त पालन करना ही होगा. हमने भी सावधानी बरतनी होगी. लोक प्रतिनिधियों को प्रशासन को हरकत में लाना होगा, वरना आने वाला समय मासूम समाज पर भारी पड़ेगा. मूर्ख प्रशासन और चंद लापरवाह लोगों की गलती समूचे समाज को भारी कीमत चुकाने पर आमादा हो सकती है. सबसे निवेदन है, सावधान रहिए, सतर्क रहिए, बिना मास्क बाहर ना निकलिए, समाज को बचाइए और हाँ, इस बीमारी से खुद को भी बचाइए. दोस्तों, हमने कोरोना की स्थिति से आपको अवगत कराया. क्या सिचुएशन बन रही है, क्या सिचुएशन बनने वाली है, इसको लेकर सरकार और प्रशासन किस तरह से अपनी तैयारियां कर रहे हैं, इस विषय को लेकर हमने आपको जानकारी दी. साथ ही स्थानीय प्रशासन या जिला प्रशासन इस विषय को लेकर
कोई गंभीर नहीं है और अपने कर्तव्य से वो दूर हट रहे हैं, ये हम नहीं कह रहे। ये महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर ने कहा है। इन्होंने इसके ऊपर गहरी चिंता जताई है और साथ ही साथ सख्ती से पेश आने का इशारा देते हुए सभी को सूचनाएं भी दी है। अब इसके ऊपर निर्भर करता है कि आने वाले संकट को यदि टालना है तो आपको और हमको सावधानी बरतनी होगी, हमको एहतियात बरतना होगा। बिना मास्क हमने घूमना नहीं है, कहीं भी भीड़ भाड़ में जाना नहीं है, भीड़ करनी नहीं है। यदि हमारे घर में कोई फंक्शन है, कोई शादी है, कोई ब्याह है, तो हम खुद ये सावधानी बरतें कि वहाँ ज़्यादा लोग नहीं जमा होंगे। जो भी लोग आएंगे सोशल डिस्टेंसिंग मेंटेन होगा, मास्क हम पहनेंगे और इसके बिना हम कोई भी त्यौहार नहीं मनाएंगे, ना ही कोई हम हमारे यहाँ का कोई शादी हो या और कोई फंक्शन हो, ये फंक्शन हम मनाएंगे। लोक प्रतिनिधियों से मेरा निवेदन है कि आप भी आलस झटकिए और प्रशासन के सर पर बैठकर प्रशासन को काम को लगाइए, वरना आने वाला समय बहुत बुरा है। प्रशासन को इसकी कोई फिक्र नहीं है। फिर हम एक बार कहते हैं कि इस विषय में हम नहीं करें। यह महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर ने ये चिंता जताई है और बहुत नाराजगी भी जताई है। खासकर परभणी हिंगोली जिला कलेक्टर को लेकर कमिश्नर साहब ने बहुत बड़ी नाराजगी जताई है और उनके साथ सख्ती से पेश आने का उनको इशारा भी दिया है। क्या कहा है कमिश्नर साहब ने, यह भी हमने आपको सुनवाया है। आपसे निवेदन है, हाथ जोड़कर निवेदन है, समाज के भले के लिए, समाज हित के लिए, अपनी खुद की बेहतरी के लिए और अपनी जान सलामती के लिए आप कमिश्नर साहब ने और शासन ने, सरकार ने जो जो सूचनाएं दी है, उन सूचनाओं का सख्ती से पालन कीजिए, सख्ती से पालन कीजिए, वरना आने वाला समय बहुत बुरा है। यदि आज हम सावधान नहीं रहेंगे तो आने वाला समय हमको माफ नहीं करेगा। धन्यवाद। मिर्जा मेस, सूबेदार नगर, डिपो के पास, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, सूबेदार नगर, डिपो के पास, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभणी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। इस दीपावली पर विशेष ऑफर पाए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी। अगर आपके पास, आपके पड़ोस में किसी को मूलव्याध है, बगंदर है, नासूर है, तो आप फिक्र ना करें, डॉक्टर राव से कांटेक्ट करें। ये उनका पता है, साई क्लिनिक व नर्सिंग होम, गवाने चौक, परभणी। डॉक्टर राव को 40 साल का तजुर्बा है, गवाने चौक, परभणी। मोबाइल नंबर 9890090925। सेकंड नंबर 9420621924। परभणी आज तक। आप हमारे YouTube चैनल को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और सब्सक्राइब तो जरूर करें। आपकी आवाज, परभणी आज तक। आप हमें फेसबुक पर भी फॉलो कर सकते हैं। सैयद अकील।